नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 30 जुलै 2025. आज सायंकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये सोडणाऱ्या विसर्गात किती घट करण्यात आली आहे, किती कपात करण्यात आली आहे, तसेच नीरा नदीमध्ये वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये किती कपात झालेली आहे, किती पाणी कमी झालेलं आहे, त्याचबरोबर वरच्या 19 धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील असणाऱ्या धरणातून किती पाणी सध्याला चालू आहे आणि नीरा बेसिनमध्ये असलेल्या 5 धरणाच्या क्षेत्रातून सध्याला किती पाणी चालू आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सायंकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.695 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 115.64 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 51.98 TMC. तर टक्केवारी बघितली तर उजनी धरण हे 97.02% उजनी धरण आलेलं आहे. आनंदाची बाब अशी की उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये सातत्याने घट होऊ लागली आहे. सध्याला उजनी धरणात सध्याला जे दौंडचा विसर्ग आहे तो सकाळी 40,283 होता, तो आता सध्याला 34,018 क्युसेकवर आलेला आहे. बंडगार्डनच्या विसर्गामध्येही घट झालेली आहे, कपात झालेली आहे, कारण वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झाले असल्यामुळं त्या धरणातून पाणीही सोडण्याची प्रक्रिया थोडीशी कमी केलेली आहे. 13 धरणातून सध्याला 56,052 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे आणि बंडगार्डनचा विसर्ग बघितला तर 18,016 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय आणि नीरा बेसिनमधून असलेल्या जी धरणं आहेत, वीर धरणातून सध्याला 13,071 क्युसेकचा विसर्ग नीरा नदीमध्ये येतोय. म्हणजेच उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला 40,000 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. सकाळी 60,000 होता, त्यामध्ये कपात करून आता 6 वाजता तो 40,000 करण्यात आला आहे. म्हणजे हे 40,000 आणि 13,000 म्हणजे 53,000 क्युसेकच्या आसपास पाणी सध्याला दोन्ही नदी पात्रातून भीमा नदीमध्ये येतं आहे. तर संगमचा विसर्ग बघितला तर 99,622 होता, तो आता कमी होत जाऊन तो 70,000च्या आसपास खाली येईल आणि पंढरपूरचा विसर्ग हा 81,911 क्युसेकचा होता, त्यामध्ये बी घट होऊन बरीचशी मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत. ती मंदिरं तर उघडी पडायला सुरुवात होईल, दगडी पूल उघडा पडायला सुरुवात होईल. तर सध्याला पावसाचं प्रमाण बऱ्याच ठिकाणी थांबलेलं आहे, कमी झालेलं आहे. प्रमाण खूप कमी असल्यामुळं त्यातून येणाऱ्या विसर्गामध्ये कपात करण्यात आली आहे, घट होताना दिसते. खरं तर ही नदीकाठच्या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे, कारण पूर परिस्थिती असणं शेतकऱ्यासाठी, नागरिकासाठी, गावकऱ्यासाठी धोकादायक परिस्थिती आहे. त्यामुळं आता दौंडचा विसर्ग कमी झाला, पर्यायानं भीमा नदीतील विसर्गही कमी झालेला आहे. आणखी त्यामध्ये सकाळपर्यंत विसर्गाने कमी होऊ शकतो, 30,000पर्यंत विसर्ग सकाळपर्यंत होईल, कारण दौंडचा विसर्ग सातत्याने कमी होतोय. सकाळी 40चा आता 34 झाला, सकाळपर्यंत 25,000 ते 27,000पर्यंत विसर्ग राहील. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.